खरं तर प्लास्टिक मी प्रमोशन करतच नाही आहे, पण आता माझ्याकडे जे आहे ते आहे. हो, आहे माझ्याकडे प्लास्टिक, काचेचे, स्टीलचे सगळ्याच प्रकारचे भांडे आहेत. पुन्हा मी डीमार्टवरनं जे 90-90 रुपयाला कंटेनर आणले ते मी शेअर करते, कारण का माझ्यासारख्या खूप साऱ्या बायका आहेत की त्यांना ना वेगवेगळं नवीन नवीन प्रकारचं किचनमध्ये ना वस्तू पाहिजे असतात. तर त्यामुळं ना हे बघा, हे मी 99 रुपयाला आणलेलं काचेचं कंटेनर आहे, ज्यामध्ये आपण चटणी, मसाला वगैरे किंवा लोणचं वगैरे ठेवू शकतोय. त्याचबरोबर हे प्लास्टिकचे पण 99 रुपयाला कंटेनर आणले होते 3, तर त्याच्यामध्ये मी मुलांचं खाऊ ठेवत असते. पुन्हा मी एकूण 90 रुपयाला 6 कंटेनरचा सेट आणलेला, तो पण एक नंबर आहे. आणि मला विचारलेलं की हे ब्लॅक कलरची डाळ कुठली आहे, तर हे ना गावठी राजमाजी म्हणजे सासूबाईंनी दिलेली. आणि हे सगळं मी काचेच्या कंटेनरमध्ये ठेवते. का माहिती आहे, कारण की हे आपल्याला पूर्ण 1 ते 1.5 महिना स्टोअर करायचं असते. आमच्या डीमार्टच्या लिस्टमध्ये एक नवीन वस्तू ॲड झाली, ती म्हणजे काय तर ब्राऊन राईसचे पोहे. एक नंबर असतात बघा, रेग्युलरपेक्षा भारी लागतात. आणि हे असं काहीतरी माझे